श्री स्वामी समर्थ. आजचा संदेश थोडा वेगळा आहे, कारण आज स्वामी तुम्हाला तुमच्या दुःखाबद्दल नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या चुकीबद्दल सांगत आहेत. अशी चूक जी तुम्ही नकळत रोज करता आणि त्यामुळे तुमचं मन आतून थकत जातं. तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करता, प्रत्येकाला समजून घेता, पण या सगळ्यात एक व्यक्ती मात्र कायम दुर्लक्षित राहते, आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्याच्यासाठी तुम्ही इतकं करता त्याच्यापैकी किती जण तुमच्यासाठी खरंच उभे राहतात? तुम्ही कोणाचं मन दुखवू नये म्हणून स्वतःच्या इच्छा सोडता, कोणाला वाईट वाटू नये म्हणून स्वतःचं दुःख लपवता, कोणी तुमच्यावर नाराज होऊ नये म्हणून तुमची चूक नसतानाही तुम्ही माफी मागता. पण बाळा, असं करत करत एक दिवस स्वतःचं मनच तुमच्यापासून दूर होतं. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव. प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. प्रत्येक गैरसमज दूर करण्याची जबाबदारी तुझी नाही. काही लोकांना तू कितीही खरं सांगितलंस तरी त्यांना जे मानायचं आहे तेच मानणार. मग त्यांच्या मनात स्वतःची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी तू का थुकतोस? कोणी तुझ्याबद्दल चुकीचं बोललं तर बोलू दे. तुझं सत्य तुला माहीत आहे आणि तुझं कर्म मला माहीत आहे. प्रत्येक शब्दाला उत्तर देणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणं. काही उत्तरं शब्दांनी नाही तर काळाने दिली जातात. आज तुला एखाद्या व्यक्तीने कमी लेखलं असेल, तुझ्या कष्टाची किंमत केली नसेल, तुझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला असेल, तर स्वतःला दोष देऊ नकोस. चांगलं मन ठेवणं ही चूक नाही. फक्त आता चांगुलपणासोबत शहाणपणाही ठेव. प्रेम कर, पण स्वतःचा सन्मान गमावून नाही. मदत कर, पण स्वतःला पूर्णपणे रिकामं करून नाही. माफ कर, पण पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीकडून स्वतःला दुखवून घेऊ नकोस. काही नाती संपतात म्हणून आयुष्य संपत नाही. काही लोक दूर जातात म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. काही स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून तुमचं भविष्य संपत नाही. कधी कधी आयुष्यातून एखादी व्यक्ती जाते आणि आपण खूप रडतो. आपल्याला वाटतं ही व्यक्ती माझ्याशिवाय कशी राहील, पण नंतर लक्षात येतं आपण त्या व्यक्तीला नाही तर त्या व्यक्तीसोबत पाहिलेलं आपलं भविष्य गमावलेलं असतं. म्हणून जे गेलं त्याला धरून बसू नकोस. प्रत्येक गेलेली गोष्ट परत मिळवायची नसते. काही गोष्टी परत आल्या तर पुन्हा त्या जखमा उघडतात. म्हणून काही दारं बंद झाली तर त्यांना पुन्हा उघडण्याचा हट्ट करू नकोस. तुझ्यासाठी नवीन दार उघडण्याची वेळ कदाचित जवळ आली असेल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःचं आयुष्य कमी समजू नकोस. कोणाचं लग्न झालं, कोणाचं घर झालं, कोणाची नोकरी मिळाली, कोणाकडे पैसा आला, कोणाचं आयुष्य सुंदर दिसतंय, हे पाहून स्वतःला मागे समजू नकोस. तुला दिसतो तो फक्त त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही युद्ध असतात जी सोशल मीडियावर दिसत नाहीत. तुझी वेळ ही येईल, पण तुझी वेळ येईपर्यंत दुसऱ्याच्या वेळेचा हेवा करू नकोस. तुझ्याकडे आज जे आहे त्याची किंमत कर. छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहा. घरातील माणसं, तुझं आरोग्य, तुझं काम, तुझी मेहनत, तुझ्या आयुष्यात अजून उरलेली स्वप्न, हे सगळं कमी नाही. आणि जर सध्या तुझ्या आयुष्यात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर फक्त लोक काय म्हणतील म्हणून निर्णय घेऊ नकोस. कारण लोक 2 दिवस बोलतील, पण त्या निर्णयासोबत तुला आयुष्यभर जगायचं आहे. म्हणून निर्णय असा घे की उद्या आरशात स्वतःकडे पाहताना तुला स्वतःचा अभिमान वाटेल. कधी कधी शांत राहणं हे पराभव नसतं. कोणाशी वाद न घालणं म्हणजे आपण चुकीचं आहोत असं नसतं. काही युद्ध जिंकण्यापेक्षा
ती टाळणं जास्त शहाणपणाचं असतं. ज्यांना तुझी किंमत कळते त्यांच्यासाठी स्वतःला जप. ज्यांना कळत नाही त्यांच्या मागे धावण्यात आयुष्य घालवू नकोस. आणि आज रात्री झोपण्याआधी एक काम कर. मनात ज्याच्याबद्दल राग आहे त्याला मनातून माफ कर, पण त्याच वेळी स्वतःलाही माफ कर. तू केलेल्या जुन्या चुका, घेतलेले चुकीचे निर्णय, चुकीच्या माणसांवर ठेवलेला विश्वास, या सगळ्यांसाठी स्वतःला रोज शिक्षा करू नकोस. त्या चुका तुझं आयुष्य नाहीत, त्या तुझ्या आयुष्यातले धडे आहेत. आजपासून पुन्हा सुरुवात कर. थोडं कमी बोल, जास्त निरीक्षण कर. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नकोस. प्रत्येकाला आपल्या मनात जागा देऊ नकोस. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःची किंमत दुसऱ्याच्या वागण्यावर ठरवू नकोस. तू कोण आहेस हे कोणीतरी तुला सांगायची गरज नाही. तुझं मन स्वच्छ असेल, तुझं कर्म प्रामाणिक असेल आणि तुझी श्रद्धा खरी असेल तर बाकीचं माझ्यावर सोपव. जे तुझ्यासाठी आहे ते तुझ्यापासून दूर जाणार नाही, आणि जे तुझ्यासाठी नाही त्याला धरून ठेवण्यात तुझं आयुष्य जाऊ देऊ नकोस. म्हणून आजपासून एक निर्णय घे. मी प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणार नाही. मी माझ्या मनाची किंमत करेन. मी माझा सन्मान जपेन. आणि माझ्या आयुष्यातून जे निघून गेलं त्यासाठी कायम रडत बसणार नाही. कारण माझ्यासमोर अजून एक संपूर्ण आयुष्य आहे. आणि बाळा, लक्षात ठेव, तुझी खरी परीक्षा ही लोकांना तुला किती दुखवलं यात नाही. तुझी खरी परीक्षा ही आहे की दुखवल्यानंतरही तू तुझं चांगुलपणा टिकवतोस का. मन कठीण करू नकोस, फक्त मन मजबूत कर. लोक बदलले तरी तू तुझं चांगलं मन बदलू नकोस. फक्त त्याला योग्य लोकांसाठी जप. आज हा संदेश ऐकून जर तुला वाटलं असेल की हे शब्द माझ्यासाठीच होते, तर मनापासून एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला योग्य लोक ओळखण्याची बुद्धी द्या आणि स्वतःची किंमत ओळखण्याची शक्ती द्या. स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहो. श्री स्वामी समर्थ.